फिरोजपूरमध्ये काही नागरिक जे आहेत त्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि आता पाकिस्तानचा बदला घेण्याची वेळ भारताने निवडली आहे आणि भारताने आता प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारताने आता पाकिस्तानवरती हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। भारताकडून महत्त्वाचे ड्रोन जे आहेत ते सध्या पाकिस्तानवरती दागल्या झाल्याची माहिती आता समोर येते आहे। हा त्याचाच व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारताने पाकवरती प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। भारताने पाकिस्तानवरती आता जबरदस्त प्रतिहल्ला केलाय। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताने प्रतिहल्ला केल्याची ही ताजी आणि आत्ताची ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा जे आहे नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारताकडून केला जातोय। भारताने आपली संयमी भूमिका ही कधीही सोडलेली नाही। भारताने संघर्ष किंवा लढाई युद्ध पहिल्यांदा छेडलेलं नाही। मात्र पाकिस्तानने ज्यावेळेला आगळीक केली, पहलगामवरचा हल्ला केला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं। त्याच्यानंतर विखरलेल्या पाकिस्तानकडून आता ज्या पद्धतीनं एलओसी जवळच्या राज्यांवर 26 शहरांवर हल्ले केले जात आहेत, ड्रोनने हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यावेळेला हा गप्प बसणारा भारत नाही, ये नया भारत है, हे सातत्यानं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताने पाकिस्तानवर आता जबरदस्त प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे।